आणखी एक महत्त्वाची बातमी, आतापर्यंत 261 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अद्याप 13 आमदारांचं मतदान बाकी आहे। त्यामध्ये ठाकरे गटाच्या आमदारांचा देखील समावेश आहे। भाजपच्या 103 तर भाजप समर्थक 5 आमदारांनी आतापर्यंत मतदान केलंय। शिंदे गटाचे 7 तर शिंदे समर्थक 8 अपक्ष आमदार आणि अजित पवार गटाचे 40 आणि 2 समर्थक आमदार यांनी मतदान केलेलं आहे। आतापर्यंत 261 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अद्याप 13 आमदारांचं मतदान बाकी आहे। तर शिंदे गटाचे 7 आणि शिंदे समर्थक 8 आमदारांनी मतदान केलं। दरम्यान आतापर्यंत नेमकं काय काय घडलं ते आपण पाहूया। दुपारी 1 पर्यंत सर्वपक्षीय मिळून 261 जणांचं मतदान पार पडलेलं आहे। मतदानासाठी तुरुंगातून आलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड सध्या वेटिंगवर आहे। विरोधकांच्या आक्षेपानंतर गायकवाडांना तुर्तास तरी मतदानापासून रोखण्यात आले। केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत गायकवाड वेटिंगवर असतील। गेल्या वेळी तुरुंगात असताना अनिल देशमुखांना मतदानासाठी नकार देण्यात आला होता, मग गायकवाडांना सूट का असा सवाल विरोधकांनी केलाय। भाजपच्या पंकजा मुंडे आणि ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली। मतदानाच्या आधी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील भाजपच्या कार्यालयामध्ये दिसले। दरम्यान मतदानाच्या आधी माकपचे आमदार विनोद निकोले यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्यांची भेट झाली। शहाजी पाटलांना प्रकृतीच्या कारणास्तव मतदानासाठी एक मदतनीस दिला गेला। शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आणि काँग्रेसचे अमीन पटेल व्हील चेअरनं मतदानासाठी पोहोचले। तर दरम्यान गणपत गायकवाड यांच्यावर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण